नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व. आज घालायचं होतं राघवचं बोरन्हाण. आज होती रथसप्तमी, त्यामुळे सगळ्यात शेवटचा दिवस होता. म्हटलं आज राघवचं बोरन्हाण घालूनच टाकावं. संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत लहान मुलांचं बोरन्हाण घातलं जातं आणि हळदी कुंकू केलं जातं. त्यासाठी मी राघवसाठी सामान घेऊन आले होते. राघवचं हे पूर्ण पहिलंच बोरन्हाण होतं, त्यामुळे अशा काही सर्व गोष्टी मी बाजारातून घेऊन आले होते. मुरमुरे, बोरं, चॉकलेट. पूर्वीच्या काळी काय व्हायचं, ऊसाचे तुकडे, गाजर वगैरे घातले जायचे. पण आता सध्या बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची बिस्किटं, चॉकलेटं, गोळ्या वगैरे आणि डेकोरेशनचं खूप छान छान सामान मिळतं. त्यामुळे आपली हौस आपण ह्यांच्यामध्ये वागून घ्यायची. आपल्याला काही मिळालं नाही असं वाटतं, आपण मुलांसाठी ह्या सगळ्या गोष्टी केल्या जाव्या. आता मला तर आठवत पण नाही की माझं बोरन्हाण कधी झालं असेल की नाही म्हणून. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी घेऊन आले होते. तर राघवबरोबर मी ध्रुवचं पण घाललं होतं. ध्रुव माझा 7 वर्षाचा आहे, पण एक हौस म्हणून परत परत ह्या गोष्टी त्यांच्या होत नाहीत. ह्या पतंगासुद्धा मी बाजारातून रेडीमेड घेऊन आले होते. मग राघव इथे खेळत होता, त्याला काही गोष्टी खेळायला दिल्या, तर मी त्याला वाटलं आता इथं काही मिळणार नाही म्हणून त्याने मोर्चाने त्याच्या आजीकडे वळवला, जे किचनमध्ये त्या बिस्किटचा सोफा सेट आणि बिस्किटची ट्रेन बनवत होता. त्याला मी इथनं उचलून घेतलं. त्यानंतर छान संध्याकाळी छानसं डेकोरेशन केलं. आता घरात लहान मुलं असतील ना, तर डेकोरेशन जास्त करणं होत नाही बरं का, की मुलं नाही का त्रास वगैरे देतात, रडापडी. त्याच्यामधलं पण हे डेकोरेशन मी छानसं केलं होतं. आता हे 2 मोरपीस आहेत ना, मी ज्वेलरी बनवण्यासाठी आणले होते राघवचे, हलव्याची ज्वेलरी. त्याच्यामधले हे 2 मोरपीस राहिले होते. त्यानंतर राघवचं छान कपडे वगैरे घातले आणि त्याला हे ज्वेलरी घातली. ही ज्वेलरी मी माझ्या हाताने बनवली बरं का. आता मार्केटमध्ये खूप साऱ्या ज्वेलरी भेटतात, खूप म्हणजे रिजनेबल प्राईजमध्ये भेटतात, पण आपण केलेला आनंद एक वेगळा असतो. आपण आपल्या मुलांसाठी केलं होतं बाबा, हे आपल्या आठवणीत राहतं आणि लक्षात पण राहतं, अरे हे आपण बनवलं होतं. आणि एक आपली हौस म्हणून आपल्याला जशी पाहिजे ना, आपण तशी ज्वेलरी बनवू शकतो. आता हे छानशी ज्वेलरी मी दोघांसाठी, ध्रुव आणि राघवसाठी दोघांसाठी बनवली होती आणि खूप छान ज्वेलरी दिसत होती. घालताना तर टेन्शन होतं की हे शेवटपर्यंत ठेवलं नाही ठेवलं याचं. त्यानंतर बाकीची सगळी तयारी करून ठेवली मी आणि नंतर मग मुरमुरे वगैरे सोडले, त्याच्यामध्ये जेम्सच्या गोळ्या वगैरे घातल्या. आता तोपर्यंत ध्रुवने सगळ्या मुलांना बोलून आणलं होतं. मग त्यानंतर मावशींनी, ह्या माझ्या मावस सासूबाई आहेत, जे आमच्या घराच्या पाठीमागच राहतात, त्यांनी त्यांना ओळून घेतलं. त्यानंतर मी आणि आईने आम्ही असं दोघींनी ओळून घेतलं. आता मुलांना इथं बाजूला बसवलं होतं. काय होतं, मुलांना जर जवळजवळ बसवलं ना, की मुलं काय करतात, ओढातानी करतात. मग मुलांचा ज्याचं बोरन्हाण आहे त्याचा पण मूड जातो आणि आपला पण मूड जातो. मुलं रडापडी करतात, त्यामुळे मुलांना असं लांब लांब बसवलं होतं. आता राघवचं नाही, त्याचंच खेळणं चालू होतं. त्याचं ह्याच्याशी काही गेले देणं, तुमचं काही चाललंय काय नाही, पण त्याला हे छान वाटत होतं की त्याच्यामध्ये खेळायला. त्यानंतर असं म्हटलं जातं की बोरन्हाण सर्वात पहिलं बोरन्हाण हे श्रीकृष्णाचं घातलं होतं. लहान मुलांचं कौतुक करण्याचा हा एक सोहळा असतो, त्यामुळेच बोरन्हाण घातलं जातं. ह्याच्यामागे सांस्कृतिकच नव्हतं, आरोग्यदायी आहे, आरोग्यदायी दृष्टिकोनसुद्धा आहे बरं का. काय होतं, बदलत्या ऋतूशी मुलांनी जुळून घेतलं पाहिजे. हिवाळ्यानंतर उन्हाळा येतो, ह्या ऋतूशी मुलांनी जुळून घेतलं पाहिजे, त्यासाठी हा सण साजरा केला जातो. याच्यामागे पौराणिक कथासुद्धा आहे बरं का. करी नावाचा एक राक्षस होता. त्याच्या वाईट दृष्टीपासून लहान मुलांचं रक्षण करण्यासाठी ही प्रथा खरी सुरू झाली. लहान मुलांना या दिवशी कृष्णाच्या रूपात बघितलं जातं, त्यामुळेच अशा मोरपिसाचे हलव्याची ज्वेलरी वगैरे त्यांना घातली जाते. आता इकडे मी आणि आई, मावशीने त्यांना मुरमुऱ्यांनी आंघोळ वगैरे घातली. खूप छान वाटत होतं. असे दिवस परत परत येत नाही. 5 वर्षापर्यंतच आपण मुलांचं करतो. आता राघवचं पहिलं आहे म्हणून ध्रुवाला बसवलं, नंतर 5 वर्षानंतर तो तरी कशाला बसेल. आता मुलांना जर इथं बसवलं असं ना, की मुलांनी ओढताना केली असे, चॉकलेट उचलण्यासाठी, हे करण्यासाठी ह्या गोष्टी केल्या असत्या, त्यामुळे त्यांना लांब लांब बसवलं होतं, जेणेकरून त्यांनी ओढाओढी करू नये, राघवला पण त्रास होऊ नये म्हणून. त्यानंतर मावशीने त्यांना बोरन्हाण घालून घेतलं. खूप अशा गोष्टी आहेत ना, खूप लक्षात राहतात आपल्या मुलांच्या. त्यानंतर मावशीने वगैरे, हे ध्रुवच सारखं टोप निघत होता, ज्वेलरी त्याची सारखी निघत होती अशी. त्यानंतर आई त्या सरळ करत होत्या. त्यानंतर आईंनी त्यांना बोरन्हाण घातलं. आता आजीची ही नातवंड खूप लाडाची आहेत. आईंनी पण त्यांना बोरन्हाण घातलं आणि ते झाल्यानंतर आईंनी लहान मुलांना जी मुलं बसली होती त्यांना त्याच्यामधले चांगलं बरं का, खाली सांडलेलं नाही, कॅरीबॅगेमध्ये मुरमुरे वगैरे भरून दिले.
तर हे मुलं खाऊ पण शकतात. खालचं भरलेलं मुलांना द्यायचं म्हटल्यानंतर आपल्याला पण चांगलं वाटत नाही, मुलांना पण, मुलं पण ते खात नाही. त्यात हे मुरमुरे हे वगैरे चांगले म्हटल्यानंतर मुलं खातील. आणि ना राघवणी ध्रुवने, राघवणी स्पेशली ज्वेलरी सगळ्या शेवटपर्यंत ठेवली. एकसुद्धा ज्वेलरी त्याची निघली नव्हती. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि ना त्याची ज्वेलरी सगळ्या शेवटपर्यंत निघली नव्हती अजिबात. तो आहे ना नंतर खूप छान खेळत होता, ती ज्वेलरी घालून खेळत होता. खूप टेन्शन होतं करताना की अरे हा ठेवेल का नाही.